आज आपण स्नॅक्सचा असा प्रकार बघणार आहोत जो संध्याकाळच्या चहासोबत अप्रतिम जातो. शिवाय आपल्या संपूर्ण ताटामध्ये एखादा तळणीचा पदार्थ करायचा असेल आणि नेहमीचीच कांदा भजी, बटाटा भजी किंवा कोथिंबीर वडी खाऊन जर कंटाळा आला असेल, तर ही पालक वडी एकदा नक्की बनवून बघा. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत ही वडी तयार होते आणि बराच वेळपर्यंत ही कुरकुरीत राहते. आणि ही बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला, तर आजच्या आपल्या या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत पालक वडीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी झटपट ही स्नॅक्सची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी स्वच्छ धुतलेला, बारीक चिरून घेतलेला 1.5 कप इतकं पालक घेतलेला आहे. पालक आधी धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्यानंतर बारीक चिरायचं. इथे जे मी प्रमाण सांगत आहे ते जर तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमची वडी मस्त कुरकुरीत होते आणि बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहते. आता यामध्ये 1 कप आपण बेसन घेतलेलं आहे. मी सुरुवातीला 1 कप बेसन मी मोजून घेतलं, पण त्यापैकी थोडंच घातलं. म्हटलं बघूया जर जास्त वाटलं किंवा जास्त झालं तर मग काढता येणार नाही, म्हणून सुरुवातीला थोडंच घातलं. त्यानंतर पाव कप मी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने आपली ही जी वडी आहे ती छान कुरकुरीत होते आणि बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहते. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. 2 चमचे मी इथे धणे-जिरे पूड घेतली. 1.5 चमचा तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण आपण यामध्ये मिरची सुद्धा घालत आहोत. त्यानंतर 2 टेबलस्पून तीळ घालायचे आहे. मी 3-4 मिरची बारीक चिरून घेतली, ती यामध्ये घातली. तुम्ही फक्त मिरची पण घेऊ शकता किंवा फक्त तिखटही घालू शकता. त्यानंतर 1 चमचा ओवा मी असा क्रश करून घेतला, तो यामध्ये घातला. ओवा आणि धणे-जिरे पूड यामुळे आपल्या या वडीला छान खमंग अशी चव येते. त्यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. जर तुमची आलं लसूण पेस्ट तयार नसेल आणि तुम्ही वेळेवर करणार असाल, तर जी आपण मिरची घेतली ना, मिरची बारीक चिरून घेतली, तर आलं, लसूण आणि मिरची एकत्र वाटा. सोबत थोडीशी कोथिंबीर पण वाटा, म्हणजे त्याची चव अजून जास्त वाढेल. आता माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती, म्हणूनच मी ही 1 चमचा घातलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं. सुरुवातीला अजिबात पाणी न घालता आधी मिक्स करायचं, नाही तर पालकाचं पाणी रिलीज होतं, कारण हे जेव्हा आपण मिक्स करतो, मिठामुळे पालक आपलं पाणी रिलीज करतं आणि जितकं पाणी आपल्याला लागणार आहे ते नंतर आपण ॲड करायचं आहे. तर म्हणूनच सुरुवातीला असं स्मॅश करायचं, छान मिक्स करायचं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, की 1 कप बेसन आपण घेतलेलं होतं, त्यापैकी मी थोडंच घातलं. मी परत यामध्ये ते नंतर ॲड केलं आणि अगदी गरज वाटेल तितकंच पाणी घालायचं. मी फक्त 1 ते 2 चमचे नंतर पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं. तर हे बघा, मिक्स करता करता या पालकाने किती पाणी रिलीज केलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपलं असं घट्ट गोळा कसा असतो त्या पद्धतीने झालेलं आहे. जशी आपण कोथिंबीर वडी करतो ना, त्या पद्धतीचं हे टेक्स्चर असायला पाहिजे. खूप घट्ट करायचं नाही, नाहीतर वडी खूप कडक होते आणि अजिबात चावली जात नाही. आणि खूप सैलही ठेवायची नाही, नाही तर मग वडी जास्त तेल शोषून घेते. इथे ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला हे स्टीम करायचं आहे त्या प्लेटला मी इथे जाळीची प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलं आणि आता या पद्धतीने हा गोळा करून घेत आहे. तर हा गोळा मी असा लांब करून घेतला. तुम्ही अगदी छोट्या-छोट्या वडींसारखं किंवा थापून पण करू शकता. प्लेन कट थापून घ्यायचं आणि स्टीम करायचं. तर हे बघा, या पद्धतीने मी असा हा गोळा तयार करून घेतला आणि आता याला आपण स्टीम करून घेऊ. तर याला मी 20 मिनिटं मीडियम गॅसवर हे स्टीम करून घेणार आहे. स्टीमरला सुरुवातीलाच गरम करायला ठेवायचं. स्टीमरमध्ये पाणी घालून हे गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर ही प्रोसेस करायची. आता स्टीमर आपलं गरम झालेलं आहे. ही जी वडी आहे ती यामध्ये ठेवू आणि 20 ते 25 मिनिटं मीडियम गॅसवर छान वाफ काढून घेऊ. तर हे बघा, इथे 20-25 मिनिटं झालेली आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला 20 मिनिटानंतर आणि मग परत 5-10 मिनिटं असंच ठेवलं. त्यानंतर हे झाकण काढून आता ही वडी छान थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर याला कट करून घेऊ.
तर मी असं 1 सेंटीमीटरच्या साईजमध्ये असे कट करून घेतलेलं आहे. ही वडी खूप पातळ जर कट कराल आणि तळल्यानंतर ती खूप कडक होईल. ही थोडीशी याच पद्धतीने कट करायची, म्हणजे ती थोडीशी खुसखुशीत, कुरकुरीत अशी लागते. तर याच पद्धतीने मी सगळी वडी कट करून घेतली. आता आपण याला तळून घेऊ. आणि हो, जर तुम्ही वेट लॉस करत असाल आणि फ्राईड तळलेलं खात नसाल, तर ही वडी तुम्ही अशीच एन्जॉय करू शकता किंवा याला अगदी कमी तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. तर आज आपण इथे तळून घेणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत. वडी तळताना तेल छान गरम असावं. खूप कडक नको, पण खूप थंड नको. जर खूप थंड राहिलं तर ही वडी तेलात विरघळू शकते किंवा तेल जास्त शोषून घेऊ शकते. तर छान गरम तेलामध्ये ही तळून घ्यायची. सुरुवातीला तेल गरम ठेवायचं आणि नंतर थोडीशी तळत आली आणि रंग थोडासा आपल्याला याला छान असा गोल्डन ब्राउन आणतपर्यंत, तर मग थोडासा गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर ही वडी मस्त तळून घ्यायची. तर हे बघा, दोन्हीकडून छान आपण ही मस्त अशी गोल्डन रंगावरती तळून घेतली. आता आपण ही काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेऊ. तर हे बघा, आपण ही सगळी पालक वडी मस्त तळून घेतली आणि किती मस्त दिसत आहे ना. मी सोबत केचप आणि मेयोनीज घेतलेला आहे. तुम्ही हिरव्या चटणी सोबत पण ही एन्जॉय करू शकता. पण केचप सोबत खूप छान लागतं. बाकी चटणी वगैरे करायची गरज नाही. बघितलं ना किती सुंदर कलर आलेला आहे. किती मस्त आपली ही वडी झालेली आहे. ही जी तळलेली तीळ आहे ती पण या वडीवरती किती सुंदर दिसत आहे. मी एक तोडून दाखवते. छान खुसखुशीत झाली आहे. खाताना मस्त खुसखुशीत आणि जे वरचं जे कव्हरिंग आहे ते छान असं कुरकुरीत लागतं आणि बराच वेळेपर्यंत ही छान कुरकुरीत राहते, कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि यामध्ये जे आपण पालक घातलाय ना, तर पालकामुळे ही जी वडी आहे ती छान कुरकुरीत होते. पालकाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि बाकी पिठांचे जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचे. जसं मी इथे दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने. तर आता सध्या हिवाळा आहे, पण तरीही सगळीकडे पाऊस पडतोय. तर मस्त संध्याकाळी चहासोबत ही वडी, पालक वडी एकदा करून बघा आणि हो, मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.